नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 7 जून 2017 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 2 झाला होता. या पेपरमधील मराठी भाषा म्हणजे मराठी व्याकरणाच्या संदर्भानं जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, खालीलपैकी अतिशय विकृत किंवा चीड भावनेतून कोणता रस निर्माण होतो? आपलं उत्तर आहे रौद्ररस. रौद्ररस काय बघा, त्याचा स्थायी भाव आहे क्रोध. अतिशय चीड अथवा क्रोध या भावनेतून रौद्ररस निर्माण होतो. उदाहरणार्थ, पाड सिंहासने दुष्टती पालथी, ओढ हत्तीवरुनी मत्त नृपखाली, मृकुट रंकाशिदे करटी भुप्पाप्रती, झाड खटखट तुझे खडग रुद्रा. आता यातून आपल्याला काय दिसतो? अतिशय राग क्रोध आलेला दिसतो. बघा, अद्भुत रस काय सांगतो? ज्याचा स्थायी भाव विस्मय आहे. विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायी भाव असून परीकथा, अरेबियन नाईट्स, राक्षसांच्या गोष्टी यामध्ये अद्भुत रस आढळतो. उदाहरण दिले बघा, आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेंड्यांचे मळे. बरोबर. बघा, झाडावरती चेंडू लटती, शेतामधुनी बॅटी, म्हणेल ते सारे काही. बरोबर आहे. या प्रकारची गाणी जे ते सगळं असं परीकथा, अलीबाबा 40 चोर हे असतं. करुण रस शोक, दुःख, वियोग, हृदयद्रावक घटना. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला. ओके. बिभत्स रस जुगुप्सा, किळस, तिटकारा, वीट. बघा, ही बोटे चघळीत काय बसले, हे राम लाळही. अशा प्रकारे हे रस आपले महत्त्वाचे आहेत. मराठीत एकूण 9 रस आहे. पुढील प्रश्न आहे आपला की आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते? आभाळ थंडगार नाही ना. थंडगार काय असतं? पाणी, लस्सी, आईस्क्रीम. निरभ्र बरोबर. ओके. अभ्र, अभ्र म्हणजे आभाळ आणि अंबर म्हणजे आकाश. मधु लाडू खात असे वाक्यातील काळ ओळखा. आता असे म्हणलं की आपल्याला कळतं हा रीती भूतकाळ आहे. याचा रीती वर्तमान काळ कसा होईल? की मधु लाडू खात असते. रीती भविष्यकाळ, मधु लाडू खात जाईन. वर्तमान काळ, तर वर्तमान काळ कसा होईल? समजा आपण साधा वर्तमान काळ घेतला, मधु लाडू खाते. पुढील उदाहरण आहे आपलं की मनू प्लस अंतर या पोट शब्दापासून तयार होणारा अचूक जोडशब्द कोणता? बघा बरं, काय झालं? पहिल्या अक्षराचा शेवट काय आहे? उ. बरोबर आहे. न प्लस उ. आणि पुढे काय आलं? पुढे आलंय अ आणि समजा अनुस्वार अम. मग आता जेव्हा दोन्ही स्वर आलेत एकमेकापुढे एक, तेव्हा काय असते? स्वरसंधी. मग स्वरसंधीचा उपप्रकार आहे यनादेश. ओके. मग बघा, उचं काय होतं? उचं होतं व प्लस अम आणि हा न. मग काय तयार झालं? न व व म्हणजेच मनू प्लस अंतर मनवंतर. ठीक आहे. स्वरसंधी उपप्रकार यनादेश. पुढील प्रश्न आहे आपला, कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध महत्त्वाचा मानला जातो? तर आपलं उत्तर आहे बहुव्रीही समास. ओके. मग बघा, बहुव्रीही समासात काय असतं? पहिलं किंवा दुसरं पद महत्त्वाचं नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. एक उदाहरण घेऊयात आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल. चक्र पाणी. मग आता चक्र आहे, पाणी म्हणजे हातात, ज्याच्या असा तो विष्णू. ओके. अव्ययभाव समास, पहिलं पद महत्त्वाचं, जसं गैरशिस्त, शिस्त नसलेला. तत्पुरुष, दुसरे पद महत्त्वाचे, जसं महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. द्वंद्व, दोन्ही पद महत्त्वाचे, आई वडील, आई आणि वडील. चला पुढील प्रश्न पाहूयात आपण. बघा, जर आपण आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर ॲप प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, सर्च करून डाउनलोड करू शकता, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला लिंक दिली. काय आहे आपल्या ॲपमध्ये? तर 2013 पासून आतापर्यंतचे सर्व TET पेपर हे तुम्हाला सब्जेक्टनुसार सॉल्व करता येईल पेपर.
म्हणजे पूर्ण 150 मार्काचा पेपर एकत्र नाही, तर विषयानुसार तुम्हाला तो सॉल्व करता येईल. म्हणजे कसं, फक्त मराठीचे 2013 ते 2000 आतापर्यंतचे सर्व पेपर तुम्हाला सॉल्व करता येतील. त्याचबरोबर सब्जेक्टनुसार सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहे. पुढील प्रश्न घेऊयात आपण आता, की तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी काय? दिनमणी. म्हणजेच काय? सूर्य, रवी, भास्कर, मित्र, आदित्य, सविता, अर्क, भानू, चंडांशू, दिनकर, प्रभाकर, दिवाकर. ठीक आहे. चंद्रमणी आणि राजमणी काही नाही. रत्नाकर म्हणजे काय? सागर, समुद्र, सिंधू, जलधी, अर्णव. म्हणजेच काय? समुद्र, रत्नाकर. पुढे आहे विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती? तर बघा, सुपुत्र कुपुत्र बरोबर आहे, अचूक नसलेली म्हणलंय. कृतज्ञ कृतज्ञ, उपकाराची जाणीव असलेला, उपकाराची जाणीव नसलेला. द्वेष मत्सर हे आपलं उत्तर. का? कारण हे समानार्थी आहे. द्वेष मत्सर याच्या विरुद्धार्थी आहे प्रेम. खालीवर बरोबर. अचूक शब्दाची जोडी ओळखा. आशीर्वाद शब्द, तर शला दुसरी विलांटी आणि रफार व वरती. पर्याय क्रमांक 3. खालील म्हण पूर्ण करा. आवडतीचे मीठ आळणी. बरोबर आहे. नावडतीचे काय आहे? मीठ आळणी. म्हणजे नावडती कोणतीही गोष्ट केली तर आपण काय म्हणणार? ती चांगलीच झाली नाही. जेव्हा मी जात चोरली होती कथासंग्रहाचे लेखक कोण? तर आपलं माहिती आहे बाबूराव बागुल. बाबूराव बागुल यांचं जेव्हा मी जात चोरली होती, मनन स्वस्त होत आहे, हे प्रसिद्ध साहित्य संपदा आहे. अण्णाभाऊ साठे यांचं फकीर आपल्या सर्वांना माहिती आहे. वि स खांडेकरांचं ययाती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हू वेअर शुद्राज, दी अनटचेबल्स, थॉट्स ऑन पाकिस्तान. बरोबर आहे. नंतर प्रॉब्लेम ऑफ रुपी, त्यानंतर द बुद्ध अँड हिज धम्म इत्यादी साहित्य संपदेची निर्मिती केली आहे. प्रतिबंध करणे म्हणजे काय? तर मज्जाव करणे. धडा शिकवणे म्हणजे चांगला चोप देणे, हिंगा दाखवणे. विपर्यास करणे, असंगत अर्थ लावणे. पल्ला गाठणे, निश्चित किंवा ठरवलेले ध्येय गाठणे, त्या ठिकाणी पोहोचणे. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता आहे? तर प्रित्यर्थ. प्रची विलांटी दुसरी, त आणि थवर रफा. कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? तर द्वितीय आणि चतुर्थी. स लाते, स ला नाते. प्रथमेला प्रत्यय नाही, तृतीयचे नियशी निहीशी आणि संबोधन म्हणजे नो. अनेक वचनी शब्द कोणता? निरोप. बघा, तो निरोप, तो मार्ग, ते नाव आणि वाटा. मग वाटाच अनेक वचनी आहे ना. का? कारण ती वाट, ती वाट, वाटचं काय झालं? वाटा. म्हणजे स्त्रीलिंगी अकारांताचं आकारांत होतं. वाट, वाटा. ओके. मग आता नाव, नावचं काय होतं? अकारांत नपुसकलिंगी आहे ना, त्याचं एकारांत होतं. नाव, नावे. आणि पुल्लिंगी अकारांत दोन्ही वचनात सारखेच राहतात. निरोप, निरोप. दगड, दगड. मध, मध. उंदीर, उंदीर. देव, देव. बरोबर. अशा प्रकारे म्हणजे आपल्या लक्षात येतं की पुल्लिंगी बदलत नाही. ओके. चला पुढील प्रश्न घेऊयात आपण. वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला आपण काय म्हणतो? म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंटला आपण मराठीत काय म्हणतो? तर आपण काय म्हणतो? प्रयोग. कसं? कर्त्यानुसार जर क्रियापद बदललं तर कर्तरी, कर्मानुसार बदललं तर कर्मणी, आणि कर्ता किंवा कर्म दोघांनुसारही बदललं नाही तर भावे. म्हणजे आपल्या लक्षात येतं की कर्त्यानुसार बदललं कर्तरी, कर्मानुसार बदललं कर्मणी, दोघांनुसार नाही बदललं तर भावे. यांच्या सहसंबंधाला आपण प्रयोग असं म्हणतो. शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या दोन रचना प्रकारांचा समावेश होतो? तर पोवाडा आणि लावणी. आणि अभंग आणि भारुड हे संत काव्यामध्ये येतात. चुकीचे समीकरण: संत एकनाथ भारुड बरोबर, संत ज्ञानेश्वर ओवी बरोबर, संत तुकाराम अभंग बरोबर, संत नामदेव पसायदान चूक हे आपलं उत्तर आहे. संत नामदेव अभंग किंवा गवळण आणि पसायदान संत ज्ञानेश्वर. दोन छोटी वाक्य उभानवी अव्यय यांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हाचा वापर होतो? तर अर्धविराम. आता बघा, अर्धविराम इथं दिलाय आपल्याला, स्वल्पविराम दिलाय, पूर्णविराम दिलाय,
अपूर्णविराम किंवा उपपूर्णविराम पण दिलाय. ही माहिती आपण रीड करून घ्यावी. मालिनी या वृत्तातील गण कोणते? बघा, त भ ज ज ग ग हे तर वसंततील काय? न न म य य मालिनी बरोबर. य य य य हे काय आहे? तर हे आहे भुजंग प्रयात. म स ज स त त ग हे काय आहे? शार्दूल विक्रीडित. हे सगळे काय आहेत? वृत्त आहेत. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी हा प्रश्न कॅन्सल झालेला आहे. तरीही आपण अलंकाराबद्दल थोडीशी माहिती आपल्यासाठी दिली आहे. बघा, उत्प्रेक्षा, अर्थांतरन्यास, सबंगश्लेष, अभंगश्लेष. आपण व्हिडिओ पॉज करून ही माहिती नोट डाऊन करावी, वाचून घ्यावी. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय? तर माणिक शंकर गोडघाटे. पर्याय क्रमांक 1. संबोधनयुक्त शब्दरूप कोणते? तर नो. देवांनो, मुलांनो, फुलांनो. मग संबोधन म्हणजे काय? तर हाक मारणे. संबोधनाला 8वी विभक्ती मानतात. ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाक्य प्रकार ओळखा. तर हे केवळ वाक्य. केवळ म्हणजे काय? केवळ वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते. केवळ वाक्यात शुद्ध वाक्य असे म्हणतात. केवळ वाक्य हे विधानार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी, होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकते. मिश्र आणि संयुक्त आपण रीड करून घ्या. अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा. तर तो आहे अनु. पर्याय क्रमांक 2. मग अनुक्रम, अनुकरण, अनुभव, अनुवाद असे उपसर्गापासून शब्द बनतात. अनोळखी, क्रम नाही, अपासून काय आहे? अवकृपा, अवमान. ठीक आहे, चला पुढं बघूयात आपण. प्रश्न आहे की वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? तर बघा, तीर्थरूप आई वडिलास आणि तीर्थस्वरूप हे वडीलधारी मंडळीस. बघा, वडील मंडळीस, वडीलधारी मंडळी म्हणजे सगळे आपल्यापेक्षा मोठे तीर्थस्वरूप, आणि आई वडील आपल्यासाठी कसे असतात? तीर्थरूपच असतात. पण तीर्थस्वरूपचं बघा, आपल्याला बघायचं आहे इथं विलांटी. तर आपल्या लक्षात येईल पर्याय 4 आणि पर्याय 1 सारखंच झालं. तर उत्तर पर्याय 4 आहे. इथे पहिली विलांटी आहे, DTP करताना ती दुसरी राहिली. ओके, चला पुढे घेऊयात. पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा. लघु गुरुक्रम म्हणजे काय? तर जर ऱ्हस्व स्वर असेल, बरोबर आहे, तर 1 मात्रा येते, आणि दीर्घ स्वर असेल तर 2 मात्रा येतात. म्हणजे स्वरांचा उच्चार करण्यास लागणारा कालावधी त्याला आपण मात्रा असं म्हणतो. त्यानुसार लघु गुरुक्रम ठरतो. मग बघा, आता पू म्हणजे लहाना उकार आहे, परंतु जोडाक्षर समोर आल्यामुळे त्याचा आघात येतो, म्हणून पूला 2 मात्रा येतात. म्हणजे गुरु येतो, नंतर लघु येतो, नंतर लघु येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1. मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत? तर 2. कोणकोणते? अम आणि आहा. अमवर काय आहे? शिरोबिंदू आहे, बरोबर आहे, म्हणजे त्याला टिंब म्हणतात. कशावरती? डोक्यावरती. तर याचे 2 उच्चार होतात. बघा, अनुस्वाराचे, हा ज्याला आपण अनुस्वार शिरोबिंदू म्हणतो, याचे 2 उच्चार होतात. जर खणखणीत आणि स्पष्ट उच्चार झाला तर त्याला आपण अनुस्वार म्हणू, आणि जर ओझरता आणि अस्पष्ट उच्चार झाला तर त्याला आपण अनुनासिका म्हणू. बघा, गंगा हा झाला अनुस्वार, अंबा ही झाली अनुनासिका. मग विसर्ग म्हणजे काय? तर विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. विसर्गाचा उच्चार करताना आपण ह या वर्णाला झटका देऊन उच्चार करतो. पुढे आता पॅसेज आहे बघा, 28चं उत्तर आहे. उतार्यातून कोणाचे अभिनंदन केले आहे? तर हुशार मुलांच्या पालकांचे, बरोबर. चव चाखणे याचा अर्थ काय? तर चव चाखणे म्हणजे अनुभव घेणे. राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे? तर बुद्धिमान व कल्पक मुलांचा. बघा, अशा प्रकारे आपण 2017च्या संपूर्ण प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण केले आहे. आपण जर ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये गेलात तर तिथे आपल्याला सर्व विषयानुसार प्रत्येक 2013पासून आतापर्यंत सर्व पेपर समजून सांगितलेत. जर ॲपमध्ये गेलात तर तुम्हाला ऑनलाईन 2013पासून सर्व पेपर सब्जेक्टनुसार सोडवता येईल. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा उपलब्ध
आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.